मित्रांनो, तर आज आपण टी पेपर जो आहे त्याच्यातले तुम्हाला मागील वर्षाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न होता. चला, हा पहिला प्रश्न आहे आपला. सिलेक्ट वन विच बेस्ट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आय नो हर. पहा, हा प्रश्न बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो. ठीक आहे. तर मग ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं? ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे ऑप्शन दिले. शी इज नोन बाय मी. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन दिलं. शी वॉज नोन बाय मी. शी वॉज नोन टू मी. आणि चौथा पर्याय दिला शी नो टू मी. तर याचं उत्तर आहे शी नो टू मी. याचं उत्तर आहे शी नो टू मी. त्याच्यानंतर दुसरा जर आपण प्रश्न पाहिला, ठीक आहे, इथे डायरेक्ट इनडायरेक्ट हा प्रश्न होता. ठीक आहे. चूज वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. हे डायरेक्ट स्पीच दिलं तर ही सेड टू हर, आर यू कमिंग टू द पार्टी. असा प्रश्न, सॉरी, असं हे डायरेक्ट वाक्य आहे. त्याचं इनडायरेक्ट करायचं होतं. तर याचं इनडायरेक्ट वाक्य होतं, मी डायरेक्ट उत्तरच सांगतो याचं. शी आस्क, ही आस्क, हीच्या जागी ही होते कारण हा प्रश्न विचारला त्याच्यामुळे आपण आस्क लिहितो. हरला हर. ठीक आहे. इथं वेदर लागेल. ठीक ठीक आहे, वेदर. शी वॉज कमिंग टू द पार्टी. ओके, शी वॉज कमिंग टू द पार्टी. चला, त्याच्यानंतर हे की करेक्टली स्पेल्ड विचारलं होतं. इथे करेक्टली मिलिनियर, मिलोनियर. ठीक आहे. याच्यात मिलिनियरची जी खरी स्पेलिंग होती ती मिलिनियर होता. ठीक आहे, नियर ही अशी स्पेलिंग असते मिलिनियर. लक्षात ठेवा, असे प्रश्न येण्याची शक्यता तुम्हाला राहते परीक्षेत. करेक्ट. चूज द मिसस्पेल्ड. याच्यात चुकीचं मिसस्पेल्ड म्हणजे चुकीचं आपल्याला शोधून काढायचं होतं. करिअर, कॅरियर, झोडिएक आणि सार्गेंट. तर याच्यापैकी जे उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर ही बॉट आईस्क्रीम. पहा, असेच प्रश्न बहुतेक येण्याची शक्यता आहे. तर हाच अभ्यास करून द्या. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 होतं. ठीक आहे. आयन येते इथे, आयन आईस्क्रीम. ई आईस्क्रीम नाही येत कारण ई आय ओ यू असं लागलं तर तिथं आयन लागतं. ठीक आहे. द हे कधी लागते? जेव्हा त्रिकाली बाधित सत्य असतो तेव्हा. चला, आय शॉल फोन यू टुमॉरो म्हणजे मी तुम्हाला उद्या हे फोन करेल. याचा क्वेश्चन टॅग करायचा होता. तर वाक्य जशाला तसं लिहितो आपण, ते तर माहितीच आहे. फक्त आपल्याला इथे काय विचारलं, की क्वेश्चन टॅगचं शेवटचं जे आहे तेच विचारलं. तर होकारार्थी वाक्याचं नकारार्थी होते, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी होते. तर मग इथं जे आहे शालचं शालंट न होता शालचं शांत होते. आणि आय शेवटी सर्वनाम घ्यावं लागते. आयचं सर्वनाम आयच राहते. तर शांत आय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तुमचा. इथे इथे अपॉस्ट्रॉफ पाहिजे होता. इथं अपॉस्ट्रॉफ नाही आहे, परंतु आपण हेच समजूता. शांत, इथं फक्त शांत दिलं, इथे शांत दिलं, पण आय पण दिलं, पण इथे अपॉस्ट्रॉफ नाही, इथे प्री मिस्टेक असेल. ठीक आहे. तर इथे पुढचा प्रश्न घेऊ. नेम द अंडरलाईन्स सबऑर्डिनेट क्लॉज विच यू सेट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. तर इथं जे आहे प्रश्न, याचं उत्तर होतं नाऊन क्लॉज असं होतं. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. तर 8व्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 विथ अगेन्स्ट. आता इथं दिलेलं नाही आहे, तिथं पण थोडंसं यांनी प्रिंट बरोबर नाही आहे कॉपी. इथं
तर आपण याचं उत्तर करू शकणार नाही. चला ठीक आहे. आता इथं एक उतारा दिलेला आहे तुम्हाला. उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्न करायचे होते. उतार्यावर आधारित. ठीक आहे. 1-2 मिनिटात आपण सुरुवात करू. तर ह्या उतार्यावर आधारित आपल्याला 5 प्रश्न होते. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे. 9, 10 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर आणि 13 नंबर हे उतार्यावर आधारित असे प्रश्न होते. आपण पुढचा प्रश्न घेऊ. 14 नंबरचा. आपल्याला इथं रिकामी जागामध्ये जे करेक्ट बसते ते लिहायचं आहे. प्रज्ञेश टोल्ड हर दॅट ही हर वेल व्हेरी वेल. ठीक आहे. तर ह्या 14व्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 अंडरस्टूड. ओके. प्रज्ञेश टोल्ड हर दॅट ही अंडरस्टूड हर व्हेरी वेल असं उत्तर आपल्याला लिहायचं होतं. पुढचा प्रश्न होता आपल्याला choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं टेन्स नुसार करेक्ट उत्तर शोधून काढायचं होतं.
तर इथं जे उत्तर होतं याचं मी तुम्हाला सांगतो. करेक्ट इथं होतं, संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट इट. म्हणजे हा काय झालं, हा पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे, हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे आपल्याला मोस्ट करेक्ट आन्सर इथे रिकाम्या जागेत लिहायचं होतं. फॉर मॉडर्न मॅन देअर आर अ नंबर ऑफ डिसीज. तर याचं जे उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक टू सफर फ्रॉम. म्हणजे आपण खूप सारे डिसीज झालेले आहेत, माणसं ग्रस्त झालेले आहेत. ओके, असं हे सफर फ्रॉम लिहायचं होतं. त्याच्यानंतर पुढचं जर आपण जर पाहिलं तर इथं होतं आय हॅव नॉट रिटर्न टू हर, शी लेफ्ट फॉर अमेरिका. तर मग याचं जे उत्तर होतं तिने म्हणजे सोडून गेलेली आहे अमेरिकेला, म्हणजे अमेरिकेला ती गेलेली. मग याचं उत्तर काय होतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3 होतं. ठीक आहे, सिन्स. ओके, शी हॅड नॉट रिटर्न टू हर सिन्स शी लेफ्ट फॉर अमेरिका. म्हणजे ती जेव्हापासून ती अमेरिकेला गेली तेव्हापासून तिने काही लिहिलेलं नाही असं आपल्याला उत्तर सांगायचं. त्याच्यानंतर पुढचं होतं आपल्याला इथं प्रिपोजिशन लिहायचे. डोंट साईड दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी आणि नॅशनल इंटरेस्ट. ओके, तर इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे होते, आर्टिकल प्रिपोजिशन्स लिहायचे होते. तर इथं जे प्रिपोजिशन्स लागते विथ सुरुवातीला लागेल आणि टू हे काय लागेल इथे लागेल. ठीक आहे, टू नॅशनल इंटरेस्ट. ओके, डोंट हे डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट असं त्याचं उत्तर. चला, पुढचं आपल्याला इथं विचारलेलं आहे की याच्या वाक्यामध्ये हे एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. फाइंड काय आउट ऑफ एररवाला पार्ट काढायचा आपल्याला, एररवाला पार्ट. तर एररवाला पार्ट आपण कसं करू, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. युअर स्टेटमेंट दॅट यू फाइंड धिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड. तर याच्यामध्ये आपल्याला जर चूक शोधायची होती तर ती बी ह्या ह्या बी ह्या भागामध्ये यू फाइंड धिस बॅग, ठीक आहे नाही. इफ यू फाइंड नाही पाहिजे होती तर फाउंड पाहिजे होतं. फाउंड, यू फाउंड धिस बॅग म्हणजे तुम्हाला सापडलेले. फाइंड हे साध्या म्हणजे वर्तमान काळात, बॅग आधीच सापडलेली असेल त्याच्यामुळे फाउंड इथं पाहिजे होतं, फाइंड नाही पाहिजे होतं. ठीक आहे, तर पुढचं आहे आपल्याला चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं शोधून काढायचं होतं. तर हे जे वाक्य होते त्याच्यातलं मी डायरेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्टच सांगतो. जे वाक्य आहे ते 2 नंबरचं उत्तर होतं. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. पहा, तुम्हाला इंग्रजी वाचन आणि इंग्रजी टेन्सेस येणं फार महत्वाचं आहे. टेन्स आलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सोप्या जातात. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. पुढचं येतं होतं ही इज क्वाईट परमिनोनियस बाय नेचर. तर याचं उत्तर जे होतं आपल्याला अपोजिट वर्ड पाहिजे होता, हे की नाही. सॉरी, इथं काय पाहिजे होतं आपल्याला, अंडरलाईन वर्डचं काय पाहिजे होतं, नियरेस्ट मिनिंग. तर इथं याचा जे होतं मिझरली. मिझरली म्हणजे थोडासा कंजूस वगैरे राहतो ना, त्या प्रकारचा. पुढचा आपण प्रश्न घेऊ. सिलेक्ट द वर्ड विच इज द क्लोजेस्ट टू ऑपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. तर इथं वर्ड तर दिलेला नाही त्याच्यामुळं अंडरलाईन वर्ड तर थोडस याचं उत्तर आपल्याला करता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे आपल्याला
Which of the following pair is not correctly matched as one word uh, substitution for the given phrase? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3, इरोक्साइड मर्डर ऑफ ब्रदर, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द यंग वन ऑफ कॅट इज किटन, द यंग वन ऑफ द फ्रॉक, काय म्हणतात सांगा बरं, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. फ्रॉक यंग म्हणजे लहान लहान बेंडकाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, हे पाठच पाहिजे तुम्हाला सगळं. तर कोणी उत्तर दिलं का, याचं टाळ होल याचं उत्तर आहे. हा एक प्रश्न येत होता आणि मी जे सांगितलं याच्यापैकी आज आता घेतोय मी जाता जाता तुम्हाला टीईटीच्या परीक्षेमध्ये, त्याच्यातला एक दोन तरी तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे. 2, 4, 5, 6 तरी तुम्हाला याच्यापैकीच येणार आहे. द क्राय ऑफ बार्क डॉग इज बार्क, द क्राय ऑफ अन एप इज कॉल. तर याचं उत्तर जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. एक 10 सेकंदाचा टाइम देतो. ठीक आहे, नाही आलं कोणाचं उत्तर, ठीक आहे, गिब्बर म्हणतात त्याला. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, गिब्बर. चल त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहू. सुधीर इज अफ्रेड ऑफ हिज फॅमिली थिंग्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम. तर त्याला जर बुक्स आवडत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्या फोबियाला काय म्हणतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, बिब्लिओफोबिया. बिब्लिओफोबिया म्हणजे एखाद्याला एखाद्याचे म्हणजे गोष्टी आवडत नसेल बिलकुल, त्याला फोबिया म्हणतो. तर हे पुस्तक आवडत नसलं तर त्याला बिब्लिओफोबिया असं आपण म्हणतो. तर फिल द बँक्स विथ द सुटेबल वर्ड आपल्याला येत होतं. लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू, याचं उत्तर आपल्याला सांगायचं होतं. याचं उत्तर होतं पेन. पेन म्हणजे दुःख. इजा झाली नंतर आपण पेन झालं, इजा झाल्यावर पेन होते, दुःख होते, आग होते. ठीक आहे, तर याचं उत्तर पुढचं आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन आयडम्स. तर ग्रीन आयड म्हणजे ह्या ग्रीन आयडचा खरा अर्थ काय होता आपल्याला विचारला होता. ठीक आहे, तर इथं जलस होते. ठीक आहे, वी शुड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आयड फ्रेंड, म्हणजे जे जळतात ना आपले मित्र, त्यांच्यापासून आपण थोडं काय पाहिजे, थोडं दूर राहिलेलंच बरं, असं त्याचा अर्थ होतो एकंदरीत. चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फॉर द सेंटेन्स. मोस्ट सुटेबल वर्ड आपल्याला विचारला होता. ठीक आहे, तर मोस्ट सुटेबल वर्ड इथे हेच दिलं नाही त्याने, सेंटेन्स दिलं नाही, बऱ्याचशा जागी त्याचा प्रिंट मिस्टेक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला अरेंज अकॉर्डिंग विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. इथं आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड होईल असा एक शब्द तयार करायचा होता. याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 3, 2, 4, 5, 1. म्हणजे आपला शब्द तयार होतो, यस यू, शुगर तयार होतो, शुगर, GAR, शुगर. शुगर म्हणजे साखर, आपल्याला माहिती, शुगर म्हणजे साखर. चला आता आपण मराठीचा भाग सुरुवात करू. मराठीचा भाग घेऊ, एका मिनिटातच घेऊ आपण मराठीचा भाग. मराठीचा भाग घेत आहे, एकच मिनिट, थोडा चहा फिनिश करू. चला, पहिल्या याचं उत्तर सांगा बरं. जर उत्तर येत असेल तर मला लवकर लवकर उत्तर द्यायचे. पुढील विरुद्ध शब्दाची योग्य जोडी कोणती आहे, लगेच सांगायचं उत्तर कोणाला येत असेल तर. विरुद्ध शब्द कोणते आहे त्याच्यातले. ठीक आहे, 1, 2, 3, 4 ऑप्शन लिहित जा. ठीक आहे, 31 टाकून ऑप्शन लिहित जा. उत्तर
उत्तर दिले तर म्हणजे तेवढंच आपलं काय होते, थोडा परीक्षेला जाण्याच्या आधी आपला पण ताणतणाव थोडा रिलॅक्स होतं. चुकीचं आलं तरी काय हरकत नाही, ठीक आहे. पण अटेम्प्ट करत जा. तिथं नवे जुने असा हे विरुद्ध अर्थाची जोडी होती. अतिशय सोपं होतं ना. आजी आजोबा ही विरुद्ध अर्थाची जोडी नाही. कवळे लहान हे पण नाही. कवळे लहानच असते, ठीक आहे. शिखर माथा हे पण नाही. माथा शिखर म्हणजे एकाच बाजूचा आहे, ठीक आहे. जुने आणि नवे आपण असं म्हणू शकतो. पूजा उद्या येणार आहे ना, वाक्याचा प्रकार कोणता? ह्या वाक्याचा प्रकार आपल्याला विचारला होता. तर ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? अतिशय सोपं आहे ना. उत्तर सांगायला काय हरकत नाही, ठीक आहे. 32 नंबरचं प्रश्नार्थक वाक्य आहे, कारण इथं प्रश्न मार्क दिला. एवढे अतिशय सोपे असे प्रश्न येतात, फक्त आपण व्यवस्थित सोडवायचे राहतात त्याला. पुढीलपैकी वाचनाची योग्य जोडी कोणती? वाचनाची योग्य जोडी जर इथं पाहिलं आपल्याला 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, पुस्तक पुस्तके हे योग्य जोडी आहे आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आहे, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा होता. तर इथे कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली, तर हे संयुक्त वाक्य आहे, ठीक आहे. वाक्य इथे संयुक्त आहे, ठीक आहे. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा होता. पुढचा प्रश्न आपल्याला, आता हा प्रश्न थोडासा मोठा असल्यामुळे मी डायरेक्टच हे देणार नाही. 5व्या आणि 9व्या ह्याच्यातून आपल्या तयार होतो, ठीक आहे. जे छोटे छोटे आणि पहा इथं उतारा दिला, उतार्यावरती पण मी प्रश्न नाही सांगणार, ठीक आहे. कारण त्याला उतारा वाचून आपल्याला सांगण्यामध्ये वेळ लागेल. आता तुमचा बेनिफिट होईल असंच आपण करतोय. आता इथे कविता दिली, कवितेची पण मी सांगत नाही, ठीक आहे. कवीचीच पहा इथे कवितावर 1 2 3 4 आपल्याला प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे नाही. कविताने पॅरेग्राफवर पण उत्तर आले, आणि पॅरेग्राफ अतिशय छोटा असतो. जे एमपीएससी वगैरेचे प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे पॅरेग्राफ किती मोठे मोठे येतात. आता हे तर खूपच छोटा आहे, अतिशय छोटे पॅरेग्राफ राहतात आणि उत्तर याला भेटायलाच पाहिजे, तुम्हाला पैकीच्या पैकी भेटायला पाहिजे. जिथं मार्क भेटू शकतात तिथं वेळ गेला तरी काय हरकत नाही, जास्त वेळ लागला तरी पण निवांत वाचून उत्तर करायचे. पिशवीत काय आहे हे कोणालाच माहित नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा होता. हे अनिश्चित आहे, ठीक आहे. हे अनिश्चित आहे. चला पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर हा थोडा प्रश्न थोडा इथं वाक्यात दिलं नसल्यामुळे आपल्याला काही करता येणार नाही. चला, गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल, ठीक आहे. वाक्यातील काळ ओळखायचा होता, तर याचा एक साधा भविष्य काळ आहे, ठीक आहे. हा भविष्य काळातला दुसरा आवडता विषय असेल, असेल म्हणजे भविष्य काळात येतो. चला पुढचा आपण तुझा प्रश्न पाहिला. वाक्यात नसलेली वाक्यात नसलेली विरामचिन्हे कोणती? मीनू सांगू लागली, आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? तर इथं संयोग चिन्हाचा इथे अभाव आहे, ठीक आहे. म्हणजे कोणतं विरामचिन्ह आपल्याला अजून पाहिजे होतं, तर संयोग चिन्ह आपल्याला पाहिजे होतं. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर याच्यात गुलामगिरी, कलाकार, प्रतिसाद आणि मानवता आहे. त्याचं उत्तर आहे प्रतिसाद. प्रतिसाद ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर कमळला आपण अंबुज म्हणतो, नीरज म्हणतो, पंकज म्हणतो, पण अग्रज म्हणत नाही. तर मग समानार्थी शब्द नसलेला हा त्याचा काय आहे शब्द आहे. तर श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? पहा, वर्णावर आधारित पण एक प्रश्न 100% येतो परीक्षेमध्ये. तर किती वर्ण आहे काही नाही, त्याचा जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच येईल. एक प्रश्न असा येतोच, तर इथे 11 वर्ण आहेत, ठीक आहे. चला, पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी, ठीक आहे. शुक सरिता ही चुकीची जोडी आहे. बोका भाटी, मोर लांडोर, कोला कोली ह्या खऱ्या आहेत. फक्त हे शुक सरिता ही चुकीची आहे, ठीक आहे. याच्यावर पण लिंगावर आधारित पण प्रश्न येतो, त्याच्यामुळं लिंग परिवर्तन पण तुम्ही नक्कीच अभ्यासला असेल असं गृहीत धरू. चला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची
पुढीलपैकी ही ओळख नाही. पहा, गायक म्हणून नव्हते है ना. मी आता जास्त वेळ नाही घेत, ठीक आहे. प्रश्न वाचणार त्याच्यात. तर माजी राष्ट्रपती होते, शास्त्रज्ञ होते, मिसाईल मॅन होते, पण ते गायक नव्हते. ठीक आहे. पुढीलपैकी कोणता दिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो? आता हा प्रश्न तुम्हाला गणितामध्ये पण तुम्हाला पाठच करावं लागते हे ना, दिवस बालक दिन कोणता आहे वगैरे. तर हे पाठ करून ठेवा. असं काही खूप असे तुम्हाला विचारत नाही. 5-25 पाठ करण्यामध्ये काय हरकत नाही. जसं की वर्ग घन आपण करतो, तसं हे जे पण दिन येतात ते पाठ करायलाच हवेत तुम्ही. ठीक आहे. बालदिन आपल्याला माहिती आहे 14 नोव्हेंबरला येतो. आत्ताच येऊन गेलेला आहे की नाही. पंडित जवाहरलाल नेहरू च्या च्या स्मरणार्थ आपण बालदिन साजरा करतो. तर पुढचा, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर विनोबा भावे हे गीताई या ग्रंथाचे लेखक होते. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा होता. तर हळूहळू हा अशुद्ध शब्द आहे. आखणी, प्रतिध्वनी आणि मुलाखत हे करेक्ट शब्द आहेत. म्हणजे यांचं जे स्पेलिंग आहे ती करेक्ट आहे. हा अशुद्ध शब्द आहे. चला. पुढचा आहे, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखायचा होता. एकच मिनिट विद्यार्थी मित्र. इथे गज हा शब्द काय आहे की जो गटात न बसणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द झालाय. घोडी बांधण्याची किल्ल्यावरील जागा, त्याला आरामगृह असं आपण म्हणत होतो. ठीक आहे. आरामगृह म्हणतात घोडी बांधण्याची जिथं बांधतात त्याला. ठीक आहे. चला. पुढचं प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? तर नाक फुटणे, हात टेकणे, डोळे येणे, नाक गळणे. तर नाक फुटणे हा योग्य पर्याय आपला होता. पुढचा आपल्याला प्रश्न, वाक्यात अधोरेखित शब्दाची जात कोणती आपल्याला विचारलं होतं. तर हा बाद झालता, हा रद्द झालेला प्रश्न आहे. तर हा करायचा नव्हता. याचे मार्क तुम्हाला भेटले, ज्यांनी परीक्षा दिली त्यांना भेटलेले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्या, शाळेच्या स्नेह संमेलनासाठी मान्यवर लोकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असते? तर हे निमंत्रण पत्र असते. ठीक आहे. निमंत्रण पत्र असते. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र याच्यावर आधारित आपण आता प्रश्न घेऊ. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला, पहिला प्रश्न हा गाळलेला असल्यामुळं, हा रद्द केलेला असल्यामुळे हा प्रश्न न पाहता आपण दुसरा प्रश्न पाहू. खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही असं आपल्याला विचारलं होतं. तर प्रतिमेमध्ये अवबोध 10 पेक्षा जास्त जीवनपणा जाणवतो, हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. आता आपल्याला प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला म्हणतात. तर याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 कल्पना होते. ठीक आहे. तर वेगवेगळे आपण आगळेवेगळे विचार म्हणजे आपल्याला कल्पना आपण म्हणू शकतो. चौथं आहे, समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार विषयी खालील दिलेले कोणते विधान सत्य आहे हे आपल्याला सांगायचं होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 अ आणि ड, फक्त अ आणि ड.
तर आता हे एवढं मोठं आता सध्या परीक्षा लवकर असल्यामुळे वाटत नाही, पुढचं घेऊ. ठीक आहे. आपण परिसराचा घेऊ. ठीक आहे, परिसरावर आधारित प्रश्न आपण घेऊ. ठीक आहे. गणिताचे घेत नाही, गणिताचे आपले भरपूर व्हिडिओ बनवून झालेले आहेत. वैदिक संस्कृतीच्या कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? तर आपल्याला औषधी वनस्पती आपल्याला जर शोधायचे असतील ते अथर्ववेद मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, अथर्ववेद मध्ये. त्याच्यानं बीजगणिताला दिलेली अल्जेब्रा ही मूळचे कोणत्या भाषेतील आहे? म्हणजे हे अल्जेब्रा हे नाव कोणत्या भाषेतील आहे? तर याचं उत्तर होतं 122चा ए, अरबी भाषेतील आहे हा शब्द. पुढचं आहे सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हे पैठण या नावाने ओळखले जाते. आता आपल्याला खालील योग्य विधान कोणते आहे ते सांगायचं होतं किंवा विधाने. तर याचं जे उत्तर होतं आपल्याला दोन्ही अ आणि ब अयोग्य आहे असं होतं. निजामशाहीने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता, हे पण चुकीचे आहे. निजामशाहीने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती, हे दोन्ही अयोग्य आहे, म्हणजे चुकीचे आहेत. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावान पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता आहे असा विचारला होता. तर ह्या 125 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, दाऊद खान. दाऊद खान हे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न घेऊ आपण. चला, छत्रपती शिवरायांचे प्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाच्या मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जात होतो? ते आपल्याला त्याचं उत्तर सांगायचं होतं. तर 126चं उत्तर होतं रोख पगार त्यांना दिला जात होता. ठीक आहे, वतनी वगैरे दिल्या जात नव्हती, तर रोख पगार त्यांना दिला जात होता. त्याच्यानंतर पुढचा आहे भावार्थ. रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्यांच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकाराच्या साहित्याशी संबंधित संत कोण? तर हे तर हे संत एकनाथ होते. ठीक आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा छत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणते नाणे पाडण्यात आले? तर आपल्याला हे सर्वांनाच माहीत असेल. ठीक आहे, तर इथं आपल्याला सोन्याचे खून हे पाडलेलं. ठीक आहे. जिल्हा परिषद कामकाजा संबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर याचं मी डायरेक्टच उत्तर सांगतो तुम्हाला. याचं उत्तर होतं जिल्हा परिषदेच्या सदस्याची किमान इथं सदस्य संख्या जी असते ती 50 असते. ठीक आहे. इथे थोडंसं वाक्य लिहिताना चुकीचं झालेलं आहे. ठीक आहे, चला. प्रिंट व्यवस्थित नाही झालेलं आहे. माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? तर बोरीने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाचा उपयोग करत असेल तर पपायरसचा वापर करत होतो बोरूने लिहिण्यासाठी. चल, ठीक आहे. म्हणजे शाई कशाची वापरल्या जात होते असं विचारलं. ठीक आहे. तर भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जात होते? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2,
शहेनशाही. ठीक आहे, शहेनशाही म्हणल्या जात होता. त्याच्यानंतर पुढचा होता महाराष्ट्रातील जिल्हे व त्यातील प्रामुख्याने आढळणारे खनिज यांचा अयोग्य जोडी दर्शवणारा आपल्याला पर्याय शोधायचा होता. तर 132 उत्तर पर्याय क्रमांक सी, सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं होतं 133 वा प्रश्न. ठीक आहे, हा थोडासा इथे चुकीचं इथं हे होता, त्याच्यामुळे हा रद्द झालेला प्रश्न आहे. हा प्रश्न रद्द, ह्या पेपरमध्ये बरेचसे प्रश्न रद्द झालेले होते. ठीक आहे, जवळजवळ 4-5 प्रश्न तरी रद्द झालेले होते. प्रत्येक विभागामध्ये एक रद्द झालेला एखादा तरी प्रश्न होता. ज्यांनी दिले त्यांना ते मार्क भेटलेच असतील त्याचे. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर याचं जे उत्तर होतं ते इथं पण 2 उत्तर होते, 1 आणि 2 नंबरचं. त्याच्यामुळे याच्यावर पण आपण जास्त बोलणार नाही. चला पुढचं. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? तर मतदानाचा अधिकार हा आपल्याला माहिती आहे की घटनात्मक अधिकार आहे. ठीक आहे, मानव अधिकार, मूलभूत अधिकार वेगळे असतात, समानतेचा अधिकार वेगळा राहतो आणि घटनात्मक अधिकार वेगळे असतात. पुढचं, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी पर्यायापैकी कोणते? तर इथं उच्च न्यायालय कुठे आहे? तर खालील पर्यायापैकी तर इम्फाळला इथे उच्च न्यायालय आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला युनो संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? तर हे जागतिक आरोग्य संघटना, म्हणजे आरोग्य संघटना आहे जिनिव्हा इथं, WHO आपण म्हणतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आपला, वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा जो शब्द आहे तो आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 सोलापुरी. सोलापुरी असा नसते, पितांबरी, कडियाल, कांजीवरम हे प्रकार आहे, पण सोलापुरी असा कोणताही वस्त्र नाही. सोलापुरी चादरी आपण म्हणू शकतो, पण सोलापूर असं नाही. पितांबरी असते, कडियाल असते वस्त्र, कांजीपुरम असते. ठीक आहे, तर पुढचं आपण जर पाहिलं इथे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, त्याचे योग्य कारणे खालीलपैकी कोणते? तर पृथ्वीचा कलेला आस, पृथ्वीचे परिभ्रमण. तर आपल्याला माहित आहे की ह्या दोन्हीमुळं होतो. तर 139 याचं उत्तर आहे. दोन्ही अ आणि ब हे योग्य पर्याय. ठीक, चला. मरुभूमी उत्सव जैसलमेर, मरुभूमी उत्सव कुठं होतो? जैसलमेर. तर कार्निवल कुठं होते ते आपल्याला विचारलं होतं. 140 या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय क्रमांक 2 पणजीला कार्निवल होतं. ठीक आहे, गोवा, पणजी, कार्निवल तिथे होतं. चल ठीक आहे. भारतीय पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर आपण इथे जर पाहिलं तर कळसुबार हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला. आता पर्याय मी वाचत नाहीये. ठीक आहे, परीक्षेला जाता जाता आपण हे सगळं करतोय. तर फक्त जे उत्तर खरं आहे तेच तुम्हाला सांगतोय, म्हणजे जे योग्य आहे उत्तरच आपल्याला पाहिजे. जे उत्तर नाही त्याचं मी पर्याय वाचन नाही करताय. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? आपल्याला असं विचारलं होतं. तर इथं आपल्याला फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत डबल एक्स गुणसूत्रे आढळतात, हे आपल्याला काय होतं त्याचं उत्तर होतं. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय आपल्याला इथं पाहिजे होता. तिथं 2 उत्तर करेक्ट होते. रानभेंडी इंधन आणि पर्याय क्रमांक 3 होता शिरीष औषध, हे 2 आपल्याला करेक्ट होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा होता. कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, समुद्रात पोहणे अवघड होते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 फक्त अयोग्य आहे. ठीक आहे,
अयोग्य आहे. दुसरा समुद्रात पोहणे थोडंसं हे राहते, कारण समुद्राचं पाण्यामध्ये जे क्षार असतात जास्त असतात. जेवढे जास्त क्षार असतात तेवढं जास्त पोहणं सोपं जातं. त्याच्यामुळे याचं फक्त हे उत्तर आपलं योग्य आहे. अन्न साखळीत द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? तर द्वितीय भक्षक जे प्राणी आहे ते आपल्याला माहिती आहे की घुबड आहे. तुम्हाला जर ती आकृती लक्षात असेल तर उत्तर सहज येईल. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर हे याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन हा आहे. ठीक आहे. पुढचा आपण आता प्रश्न घेऊ. आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? आर्थिकदृष्ट्या विचारलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या मग कोणते असणार आहे? तर इथं उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने ही आर्थिकदृष्ट्या. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला 48 नंबरचा प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. मानव शरीरात रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा स्रवणारी ग्रंथी कोणती? तर याचं उत्तर तर पियुषिका ही काय आहे त्याचं उत्तर आहे. 149 आपला प्रश्न आहे. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालीलपैकी कोणते? ठीक आहे. तर पोलिओ विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. पोलिओ कोणामध्ये फक्त मानवामध्येच आढळून येतो. बाकी कोणत्याही प्राण्यामध्ये पोलिओ हा आजार आढळून येत नाही आपल्याला. ठीक आहे. तर पुढचा आहे. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर आपल्याला माहिती आहे की निकोटीन तयार होतो, टार होतो आणि कार्बन मोनॉक्साईड. आता याचे ॲडव्हर्टायझिंगच येतात आपल्याला. थोडं ॲडव्हर्टायझिंग वगैरे थोडंसं काम देऊन हे केलं असतं तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे निकोटीन, टार आणि तर अशा प्रकारे आपण हा पेपर पाहिलेला आहे. ठीक आहे. अजून एक पाहूत आपण पेपर. नाही तर बस करू. ठीक आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. पेपर व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे. आणि